जमलेले सगळे शिवसैनिकांना जय महाराष्ट्र। खरं तर ह्या मंचावर मी भाषण करते तुमचे आभार मानायला, कारण ठाकरे परिवार तसेच शिवसैनिक एक एक पदाधिकारी आणि दहिसरकरांनी मला ज्या पडत्या काळात आणि आमच्या घोसाळकर कुटुंबांना साथ दिली, सांभाळलं आम्हाला, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। खरं तर अभिषेकचा आमचं इन्सिडेंट झाल्यानंतर मी आणि घोसाळकर साहेब, पूर्ण घोसाळकर परिवार खूप खचलेले। राजकारण करण्यात काहीही आम्हाला इंटरेस्ट नव्हतं, तरीही लोकांनी सांगितलं जे अभिषेकनी काम केलेलं आहे आणि अभिषेकवरचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही पूर्ण करायचं आहे, त्याचे जे स्वप्न आहेत ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। म्हणून घोसाळकर साहेबांनी आणि मी असं निर्धार केलं की आपण आता जनतेसाठी राजकारण न करता समाजकारण करायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आणि त्यासाठीच समाजकारण करायचं आहे। राजकारण आम्ही करणार नाही आहोत, कारण जे राजकारण केलं आहे, कारण 10 वर्षात जे अभिषेकनी काम केलं ते ह्यांना करता आलं नाही, म्हणून अभिषेकचं हे केलेलं आहे हे मी इथे सांगते। कारण मला असंच वाटतं की अभिषेकची प्रसिद्धी बघता, घोसाळकर कुटुंबाची प्रसिद्धी बघता म्हणूनच अभिषेकवरती हा हल्ला करण्यात आला, जेणेकरून आम्ही पुढे काम करू शकणार नाही। पण हे कधीही होणार नाही, कारण अभिषेकचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि हा वारसा आम्ही पूर्ण नेणार आहोत। एक आम्हाला ही संधी द्या, कारण 10 वर्षात जे नगरसेवक म्हणून आम्ही केले ते आमदार म्हणून त्यांनी काहीच केलेलं नाही आहे। तुम्ही चौकात गेलात तर घोसाळकर साहेबांचे चौक वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले आहेत, तेच त्यांनी रंगरंगोटी करून स्वतःचं नाव घेण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्ही करून दिलं नाही। म्हणजे अशा पद्धतीच्या घाणेरडं राजकारण करताना त्यांना एवढं पण वाटलं नाही की घोसाळकर कुटुंबावरती काय होईल, घोसाळकर कुटुंब सोडावं, पण माझ्या 2 मुलांवरती काय होईल तेही बघितलं नाही। एक मुलीला तर माहिती आहे, पण माझ्या लहान मुलाला अजूनही माहीत नाही त्याचा पप्पा कधी येणार आहे किंवा कधी असलं घाणेरडं राजकारण करून त्याला काय मिळालं तेच मला विचारायचं आहे। आणि म्हणूनच ही एक संधी द्या, कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायातून आम्ही समाजकारण करू आणि ह्या दहिसरचा विकास करू, एवढं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।